नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या चांगल्या प्रयोगांची दखल आपण आपल्या ह्या जनता दरबारातून घेत आहोत आणि त्यासाठी तुमच्याकडून आम्हाला जो भरघोस प्रतिसाद मिळत आहे त्यासाठी सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे अनेक अनेक आभार. निरनिराळ्या चांगल्या प्रयोगांची माहिती आपण घेतो आहोत आणि त्या माहितीतून कुठेतरी तुमचं आमचं सर्वांचं जगणं सुकर व्हावं हीच अपेक्षा आहे आणि त्यासाठी आपण दर सोमवारी रात्री 10 वाजता सह्याद्री वाहिनीवरती भेटतच असतो. तसंच दर शुक्रवारी सकाळी 8 वाजताही आपण सह्याद्री वाहिनीवरती पुन्हा प्रक्षेपणासाठी भेटत असतो. जास्तीत जास्त संख्येने आपण सर्वांनी जनता दरबार बघावा ही आपणा सर्वांना विनंती. तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमध्ये आपला आजचा जो प्रयोग आहे तोही खूप छान आहे, वेगळा आहे. खड्डेविरहित रस्त्यांचा आहे. रस्ते आणि खड्डेविरहित अशक्य वाटतंय ना, पण नाही. खड्डेविरहित रस्ते होण्याकरता काही संशोधन झालेलं आहे, प्रयोग झालेले आहेत, अभ्यास झालेला आहे आणि एक पथसंजीवनी प्राप्त करण्यात आलेली आहे. ही जी पथसंजीवनी प्राप्त झालेली आहे ती टिकाऊ आहे. खर्च कमी लागतो आणि वेळही कमी लागतो आणि अनेक उपद्रवी घटकांना या पथसंजीवनीमध्ये उपयोगी बनवलेले आहे. ही पथसंजीवनी आहे UTWT. UTWT म्हणजे अल्ट्रा थिन व्हाईट टॉपिंग. ह्याविषयीचं संशोधनही झालेलं आहे आणि अशा प्रकारचे रस्ते बनलेले सुद्धा आहेत. हा नेमका प्रयोग काय आहे तो आपण आज बघणार आहोत आपल्या जनता दरबारात. पथसंजीवनी UTWT. UTWT हा एक काँक्रीटचा पातळ थर असतो जो अस्तित्वातल्या रस्त्यांवरती पसरला जातो. हे तंत्रज्ञान सर्वप्रथम वापरलं गेलं अमेरिकेमध्ये 1918 साली इंडियाना राज्यामध्ये. पण त्यानंतर हे तंत्र कुठेतरी मागे पडलं आणि पुन्हा त्याचं पुनरुज्जीवन झालं 1990 साली. या तंत्राचं जेव्हा पुनरुज्जीवन झालं तेव्हा ते भारतीय परिस्थितीला पूरक बनवलं डॉक्टर विलास देशमुख यांनी. त्यासाठी त्यांनी भारतीय वातावरण असेल, भारतीय रस्ते असतील, भारतीय रस्ते बनवण्यासाठी जी साधन सामुग्री आहे, इथलं तापमान आहे, हवामान आहे किंवा वाहतूक किती आहे, वाहतुकीची गती किती आहे, वाहतुकीचा वेग किती आहे, वाहतुकीचे प्रकार किती आहेत, या साऱ्याचा अभ्यास करून विलास देशमुख यांनी एक स्वतःचं असं मिक्स डिझाईन बनवलं, अल्ट्रा थिन व्हाईट टॉपिंग. ते प्रयोगशाळेमध्ये अनेकदा पडताळून पाहिलं आणि मग त्याची यशस्वीतताही पडताळून बघितली. आज तुम्ही कॉन्क्रीट रोड करू शकता विथ नो मेंटेनन्स फॉर ॲटलिस्ट 10 to 15 years. तो तुम्हाला ॲडव्हान्टेज त्याच्यातून मिळतो. दुसरं तुम्हाला अतिशय सुंदर टॉपिंग मिळतं, रिफ्लेक्टेड सरफेस मिळतो. ते तर म्हणजे पॉझिटिव्ह नेचर वगैरे जे फायदे आहेत ते तर प्लस बोनस जे आपण म्हणतो ते फायदे होतात आणि त्यामुळे आज कंप्लीट टर्न अराउंड आहे. म्हणजे एकेकाळी लोक म्हणत असं होते की आम्हाला हे नको आहे, तीच लोक आज म्हणतात आम्हाला हेच UTWTच पाहिजे. याचं पूर्ण श्रेय मी तर बनवण्याबद्दल घेतो, परंतु लालासाहेबांना जातं की त्यांनी ते पुढे नेलं. डॉक्टर विलास देशमुखांनी प्रयोगशाळेमध्ये UTWTचा जो प्रयोग सिद्ध केला त्याच्यापासूनचा पहिला रस्ता त्यांनी बनवला ठाणे महानगरपालिकेत. ठाणे महानगरपालिकेचा घंटाळी इथला जो रस्ता आहे तो UTWTच्या मिश्रणातून 2007 साली बांधण्यात आला आणि आजतागायत त्या रस्त्यावरती एकही खड्डा पडलेला नाही. हेही वैशिष्ट्य आहे. दिस अल्ट्रा वाईड थिन टॉपिंग जे आहे विल बिकम द टुमॉरो सोल्युशन टू द मोस्ट ऑफ द सिटी रोड्स इन ऑल ओव्हर द अर्बन सेंटर्स. तर ते कॉन्क्रीटीकरणाचे जेव्हा मी प्रोग्राम हाती घेतला, वी स्टार्टेड द वर्क. सगळीकडून म्हणजे शहरामध्ये आता इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह नगरसेवक जे असतात सर्वांना असं वाटतं की आमच्या एरियामध्ये ते कॉन्क्रीटीकरण झालं पाहिजे. आता महापालिका ठाण्याचं जे अवेलेबल बजेट आहे त्याच्यामध्ये
कंप्लीट काम एकच म्हणजे 2-3 वर्षामध्ये करणे वॉज नॉट बिकमिंग पॉसिबल. आम्ही ते डिफरंट टेक्नॉलॉजीज प्रयत्न करत होतो. आणि कॉस्ट जेव्हा आम्ही कम्पेअर केली की जे बिटूमवर आपण जे खर्च करतो आहे आणि ह्याच्यावर जे खर्च करतो आहे इट इज मोर ऑर लेस द सेम ऑर मे बी लिटल लेस ऑर लिटल मोर. कारण डिपेंड्स अपॉन कुठे ट्रॅफिक कमी जास्त आहे तर त्याची जी स्ट्रेंथ आहे किंवा त्याची जे थिकनेस आहे थोडा आम्हाला व्हेरी करायला लागतो आहे. सो विदिन दिस 4 to 6 इंचमध्ये सेम स्ट्रेंथ आपला देता येतो आहे, लवकर देता येतो आहे, इमिजिएटली ट्रॅफिकला ओपन करता येतो आहे आणि कॉस्ट कम्पॅरिझनमध्ये कमी पडतो आहे. आणि परत त्याची जी लाईफ आहे माझी जे म्हणजे एक्स्ट्रापोलेट केली त्याची लाईफ जनरली ऑन द डिझाईन पॅरामीटर्स माझं असं मत आहे की 10 वर्ष त्या सरफेसला काय पण त्रास येणार नाही. कुठलाही प्रयोग पडताळून पाहण्यासाठी तो प्रयोगशाळेबाहेर करून बघण्याची आवश्यकता असते आणि त्यासाठी पहिलं पाऊल कोणीतरी उचलायलाच लागतं. ठाणे महानगरपालिकेमध्येही हेच घडलं. UTWTचा रस्ता बनवायचा तो नेमका कोणी बनवायचा असा प्रश्न पडला. पण अशा वेळेला ठाणे महानगरपालिकेतले लोकप्रतिनिधी असलेले विलास सामंत हे पुढे आले आणि त्यांनी 2007 साली घंटाळी इथला रस्ता त्यांच्या निधीतून बांधून घेतला. हा प्रकार एक सॅम्पल म्हणून आपण करावं असं माझं आयुक्तांचं आणि आमच्या सिटी इंजिनियर लालासाहेबांचं ठरलं. यासाठी जो निधी उपलब्ध करायला पाहिजे होता तो निधी महापालिका द्यायला तयार नव्हती. काही प्रभावशाली नगरसेवकांचा पण ह्या गोष्टीला विरोध होता आणि हे सगळं असताना मी सभागृह त्या नात्याने मी सांगितलं माझा प्रभाग निधी मी देतो पण माझ्या प्रभागात मला करू दे हे सॅम्पल. आणि ते सॅम्पल आम्ही केलं 2007 मार्चमध्ये आणि जवळजवळ 6 महिने तिकडे कोणी फिरकलं नाही. झाल्यानंतर ज्यावेळी आम्ही सुरुवात केली UTWT हे हा प्रकार करायला त्यावेळी जवळजवळ 15 दिवसात लोकांना रस्ता मोकळा करून दिला तेवढा तो एक तुकडा आणि लोकांनी ते ॲक्युरेट करायला सुरुवात केली. आणि 6 महिन्यानंतर अधिकारी येऊन त्यांनी ज्यावेळी ही खात्री करून घेतली की हे योग्य आहे मग त्यांनी ते त्याचा थिकनेस बरोबर आहे की नाही त्याचं ते एकंदर तो स्ट्रेंथ बरोबर आहे की नाही मशीन आणून टेस्ट केली आणि इतर काही टेस्ट केल्यानंतर त्यांना असं वाटलं की हे टिकेल 5 वर्ष 7 वर्ष टिकेल. जे महापालिका जे प्रशासन मला 10 लाख रुपये पण द्यायला त्यावेळी तयार नव्हतं त्या प्रशासनाने आज 50 कोटी 60 कोटीपर्यंत काम करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे हा 2007ला आम्ही जो प्रयोग केला तो यशस्वी झाला. ह्या रस्त्याविषयी खात्री पटल्यानंतर UTWTच्या तंत्रानं ठाणे महानगरपालिकेमध्ये इतरही रस्ते बनवले जाऊ लागले. ठाणे महानगरपालिकेप्रमाणेच इतरही काही महानगरपालिकांमध्ये आजही UTWT तंत्राने रस्ते बनत आहेत. आपण मात्र जनता दरबारमध्ये जी माहिती घेणार आहोत ती ठाण्यामध्ये UTWT तंत्र जे वापरलेलं आहे ते कशा प्रकारे वापरलेलं आहे ते किफायतशीर आहे का या सर्वाचा साकल्याने विचार करणार आहोत. अतिशय जलद कमी खर्चाची श्रम वेळेची बचत करणारी आणि रस्त्यांच्या टिकाऊपणाची हमी देणारी प्रक्रिया UTWT. रस्ते बांधणीसाठी किंवा रस्त्यांच्या टिकाऊपणासाठी वेगवेगळी सामग्री वापरण्यात येते. डांबरी रस्त्यांसाठी ते डांबर वापरण्यात येतं. ते पेट्रोजन्य उत्पादनांचं एक पूरक उत्पादन आहे आणि ते वापरलं जातं. पण डांबरी रस्ते हे जे असतात त्याच्यावरती खड्डे बऱ्यापैकी पडत असतात कारण पावसाळ्यामध्ये जेव्हा डांबरी रस्त्यावरती पाणी साचतं तेव्हा ते पाणी साचल्यामुळे डांबर ठिसूळ होऊन तिथे खड्डे पडतात आणि त्याच्यामुळे डांबरी रस्त्यांना देखभाल बऱ्याच प्रमाणात लागते. कॉन्क्रीटचे रस्ते जर का आपण बघितले तर ते अतिशय टिकाऊ असतात पण ते अतिशय खर्चिक असतात आणि ते तयार करायला खूप वेळ पण लागतो. पण UTWTचे जर का रस्ते आपण बघितले तर UTWTचा जो रस्ता असतो त्याच्यासाठी 100 मिलीमीटर जाडीचा एक पातळ थर अस्तित्वातल्या रस्त्यांवर पसरला जातो. UTWTचे हे रस्ते बनवण्याकरता नेमकी सामग्री कुठली घेतली जाते ते पहिल्यांदा बघू. UTWT ज्यामध्ये खडी, रेती, वाळू आणि सिमेंट बरोबरच काही विशिष्ट पदार्थ आणि द्रव्य मिसळली जातात. जसं सिमेंट आणि खडी 50% ते 60% असतं. 30 ते 35% फ्लाय ॲश, 7 ते 10% सिलिका फ्यूम, 1% फायबर आणि 0.5% ते 1% ॲडमिक्सचर मिसळलं जातं. या साऱ्या सामग्रीचं यथायोग्य मिश्रण RMC प्लांटमध्ये केलं जातं आणि मग ट्रान्झिट मिक्सरमध्ये घालून कामाच्या ठिकाणी आणलं जातं.
या साऱ्या साधन सामुग्रीचा वापर करून UTWTचा रस्ता प्रत्यक्षात कसा तयार केला जातो, संपूर्ण प्रक्रियाच आपण बघूया. UTWTच्या प्रक्रियेतून संपूर्ण रस्ता 15 दिवसात पूर्ण केला जातो. त्याचेही विशिष्ट टप्पे आहेत. सर्वप्रथम डांबरी रस्त्याचा वरचा थर मिलिंग मशीननं खरवडला जातो, ज्याला मिलिंग म्हणतात. काही वेळेला रस्ता खराब असतो, कमकुवत झालेला असतो, तो दुरुस्त केला जातो. सिमेंट किंवा डांबर त्यात भरून त्याची समपातळी केली जाते. त्यानंतर ह्या रस्त्यावरची धूळ काढून घेऊन तो पाण्यानं धुतला जातो. पाण्यामुळे रस्त्याचं तापमानही कमी होतं. कॉन्क्रीट हे कमी तापमानात पसरायचं असतं, म्हणून दुपारी 4 नंतर कॉन्क्रीट मसाला पसरला जातो. त्यासाठी प्लांटमध्ये तयार करण्यात आलेलं मिश्रण ट्रान्झिट मिक्सरमधून कामाच्या ठिकाणी आणतात आणि मग ते भरभर पसरलं जातं. त्याचं सपाटीकरण करण्यात येतं. ते थोडं सुकल्यावर त्याचा वरचा थर ब्रशनं खडबडीत केला जातो, ज्याला ब्रूमिंग म्हणतात. कारण रस्ते गुळगुळीत ठेवले तर त्यावरून वाहनं घसरू शकतात. म्हणून कॉन्क्रीट रस्त्याला मुद्दाम थोडा खरखरीतपणा ठेवला जातो. मसाला पसरल्यानंतर 48 तासात हे कॉन्क्रीट कटरनी मुद्दाम कापलं जातं. इथे 1 मीटर बाय 1 मीटर मापाने कटिंग केलं जातं, ज्यामुळे कॉन्क्रीटला तडे जात नाही. मुळात तडे जाणं हा कॉन्क्रीटचा गुणधर्म आहे. पृष्ठभागावरच्या घर्षणामुळे आणि आतल्या मिश्रणामुळे कॉन्क्रीट प्रसरण पावत असतं. त्यातूनच त्याला तडे जातात. म्हणूनच त्याला प्रसरणासाठी जागा तयार केली जाते आणि ते कापलं जातं. पुढे या भेगांमध्ये डांबर भरलं जातं. त्यामुळे ह्या मिश्रणाला अजिबात तडे जात नाही. हे मिश्रण पसरल्यानंतर त्याला 7 दिवस क्युरिंग केलं जातं. म्हणजे 7 दिवस ह्या मिश्रणावर पाणी ठेवलं जातं. त्यासाठी 2 फूट बाय 2 फुटाचे वाफे केले जातात आणि त्यात पाणी साठवून ठेवलं जातं. 7 दिवसानंतर तयार झालेला हा रस्ता वाहतुकीला खुला करण्यात येतो. अशी ही साधी सहज प्रक्रिया आहे. ठाणे शहरातल्या UTWT तंत्रामध्ये प्रत्येक रस्त्याची मुख्य मार्गिका कॉन्क्रीटची आहे आणि दोन्ही बाजूला ॲस्फाल्ट कॉन्क्रीट पसरलं जातं, ज्याच्या खाली आहेत निरनिराळ्या सर्व्हिस लाईन. ज्यामध्ये व्यत्यय आला तर संपूर्ण रस्ता खोदावा लागू नये यासाठी ही योजना आहे. तसंच प्रत्येक 50 मीटरला एक सर्व्हिस डक्ट देण्यात आला आहे. तसंच पाईप हे टाकण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात या पाईपमधून केबल टाकू शकतो. त्यामुळेच हे UTWTचे पक्के रस्ते एकदा तयार झाले की खोदायला लागू नये. यामध्ये अडचणी अशा येतात की बऱ्याच ठिकाणी आपण आता सर्व्हिसेससाठी खोदलेलं असतं. बऱ्याच ठिकाणी वीक स्पॉट्स असतात. तर ते वीक स्पॉट पण आयडेंटिफाय करून म्हणजे ते स्पॉट पण मला लेवल करायला लागतात. त्यानंतर पूर्वीचे जे काही रस्ते आहेत तर हे साधारण डांबरी असल्यामुळे त्यांची लेवल्स थोड्याफार खालीवर आहेत. पण कॉन्क्रीटमध्ये आपण सगळंच एवढं आपण खालीवर करू शकत नाही. कारण कुठेतरी मला लेवल एक ठेवायला लागतं. तर त्यासाठी ते पण मला म्हणजे त्यांचे प्रोफाईल करेक्शन्स आणि हे सगळं करावं लागतं. प्रत्येक रस्त्याच्या रचनेप्रमाणे हा मसाला किंवा मिश्रण कमी अधिक प्रमाणात तयार केलं जातं. त्याची बळकटी प्रयोगशाळेत तपासली जाते. प्रत्येक रस्त्याच्या रचनेप्रमाणे ह्या मिश्रणात कमी अधिक बदलही केले जातात. ही जी आपण सामग्री वापरतो त्याचा दर्जा प्रयोगशाळेत तपासला जातो. त्याची आर्द्रता आणि इतर गुणधर्म तपासले जातात. त्यासाठी त्याच्या विविध चाचण्या घेतल्या जातात. त्यानंतर प्रयोगशाळेत मिश्रण तयार केलं जातं. त्याचे क्यूब बनवून ठराविक कालावधीनं त्याची बळकटी तपासली जाते. निर्धारित बळ प्राप्त झालं की मग ते मिश्रण प्रत्यक्ष वापरलं जातं. एक्झिस्टिंग बिट्युमेन रोडवर आम्ही एक बेंकलमन बीम डिफ्लेक्शन मेथड म्हणून एक टेस्ट आहे, ती आम्ही घेतो. म्हणजे किती तो डिफ्लेक्ट होतो ते आम्ही एक टेस्ट घेतो. एक CBR टेस्ट घेतो की सॉईलचा CBR किती आहे, म्हणजे त्या रोडची लोड घेण्याची कपॅसिटी किती आहे. त्याच्यानंतर हे जर आमच्याकडे डाटा मिळाला एकदा, त्याच्यानंतर आम्ही ॲनालिसिस करतो की या रोडवर बिट्युमेन अल्ट्राथिन व्हाईट टेपिंगचा लेअर किती द्यावा. UTWTच्या ह्या मिश्रणामध्ये
फ्लाय ॲशचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. सध्या फ्लाय ॲश आणि तिच्या दुष्परिणामांविषयी खूप चर्चा आहे. या फ्लाय ॲशचं नेमकं करायचं काय ही मोठी विवंचना आहे. पण UTWTच्या ह्या रस्त्यांमध्ये फ्लाय ॲश अतिशय उपयोगाची आहे. कॉन्क्रीटमधली छिद्र आणि पोकळ्या बुजवण्यासाठी या फ्लाय ॲशचा उपयोग होतो. ही फ्लाय ॲश मऊ आणि तलम असल्यामुळे एक प्रकारे या कॉन्क्रीटला बळकटीही मिळते आहे असं ह्या संशोधनामध्ये सिद्ध करण्यात आलेलं आहे. थोडक्यात काय, या उपद्रवी असलेल्या घटकांना सुद्धा UTWTच्या या मिश्रणामध्ये उपयोगी बनवण्यात येत आहे. UTWT कॉन्क्रीटच्या ह्या मिश्रणामध्ये फ्लाय ॲश आणि सिलिका फ्यूम वापरलं जातं आणि हे अभिनव संशोधन आणि प्रयोग आहे. आज जगभर फ्लाय ॲश आणि तिच्या दुष्परिणामांविषयी बोललं जातं. औष्णिक विद्युत केंद्रातून प्रचंड प्रमाणात फ्लाय ॲश फेकली जाते. त्यातूनच प्रचंड प्रदूषण होत आहे. ती नष्ट करणं ही एक समस्या आहे. यासाठीच ती रस्त्यांच्या निर्माणात वापरण्यात आली आहे. अतिशय तलम आणि मऊ असलेल्या या राखेमुळे कॉन्क्रीटचा टिकाऊपणा वाढतो आहे. कॉन्क्रीटमधल्या पोकळ्या आणि छिद्र कमी होण्यासाठी ही राख उपयोगी पडते. तसंच तयार कॉन्क्रीट पसरणं किंवा त्याची हाताळणी सोपी होते. अशा प्रकारे उपद्रवी असलेली ही फ्लाय ॲश आता उपयोगी होते आहे UTWTच्या ह्या मिश्रणातून. या मिश्रणात सिलिका फ्यूम या पदार्थाचा वापर केला आहे. हे एक बाय प्रॉडक्ट किंवा पूरक उत्पादन आहे. RMC प्लांटमध्ये कॉन्क्रीटचं तयार मिश्रण कार्यस्थळी नेईपर्यंत ते आहे त्या स्थितीत राहणं आवश्यक असतं. तयार कॉन्क्रीट लगेच आळतं किंवा घट्ट होतं. त्याचा हा अवधी वाढावा म्हणून हे सिलिका फ्यूम त्यात मिसळतात. तसंच ह्या मिश्रणाला तडे जाऊ नये म्हणून विशिष्ट प्रकारचं फायबर त्यात मिसळलं जातं. तसंच ॲडमिक्सचरही यात मिसळलं जातं. या रस्त्यांचं अर्थकारण जर का आपण बघितलं तर पारंपरिक कॉन्क्रीटचे जे रस्ते असतात तर त्याच्यासाठी एका स्क्वेअर मीटरला 3800 रुपये इतका खर्च आहे. UTWTच्या तंत्राने जर का आपण रस्ते बांधणी केली तर त्याच्यासाठी एका स्क्वेअर मीटरला 1800 रुपये इतका खर्च आहे. आणि डांबरी रस्ते जर का आपण बघितले तर डांबरी रस्त्यांसाठी एका स्क्वेअर मीटरला 1000 रुपये इतकाच खर्च येतो. पण डांबरी रस्त्यांची देखभाल दुरुस्ती वारंवार करावी लागत असल्यामुळे हा खर्च वाढतच असतो. UTWTचे जे रस्ते आहेत त्याची बळकटी किंवा टिकाऊपणा हा 10 वर्ष इतका सांगितलेला आहे. या साऱ्या मिश्रणांची जर का आपण बळकटी तपासली तर पारंपरिक कॉन्क्रीटची जी बळकटी आहे ती 28 दिवसामध्ये M40 ग्रेडपर्यंत मिळते आणि UTWTची जर का आपण बळकटी तपासली तर ती 15 दिवसामध्ये M60 ग्रेड एवढी बळकटी मिळते. म्हणजेच UTWTचे रस्ते हे टिकाऊ आहेत, बळकट आहेत, लवकर तयार होतात आणि किफायतशीर सुद्धा आहेत. मात्र अवजड वाहतुकीसाठी हे रस्ते तितकेसे उपयोगाचे नाही आहेत. मात्र शहरांमधले जी मध्यम वाहतुकीचे जे रस्ते आहेत त्याच्यासाठी UTWTचे रस्ते हे अतिशय आदर्श आहेत. UTWTच्या तंत्रानं आज अनेक ठिकाणचे रस्ते बनवले जात आहेत. स्वच्छ देखणे खड्डेविरहित UTWTचे हे रस्ते. घंटाळीच्या नाक्यावर जो रस्ता केला होता तो गेले 3 वर्षापासून खड्डाविरहित आहे. तसंच हे खूप कमी खर्चात होऊ शकतं आणि या सगळ्या गोष्टीमुळे या रस्त्यांच्या बांधणीमुळे, नवीन प्रकारच्या बांधणीमुळे आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला आहे आणि खूप आम्ही समाधानी आहोत. डांबरचा रस्ता परमनंट दरवर्षी नवीन करावा लागतात, नाही खड्डे पडतात, याच्यामध्ये खड्डे नाही पडणार. ते कॉन्क्रीटच्या रस्त्याचा हे फायदा आहे. रातोरात तयार झालेला रस्ता आहे तो, म्हणजे 4-8 दिवसापूर्वी काम चालू झालं, 8 दिवसात काम संपलेलं आहे. त्यामुळे स्वस्त होणारच आहे. जेवढा लवकर होईल तेवढा चांगला, पण स्वस्त होऊन तो खराब नाही होते, चांगलाही होतो, क्वालिटीसुद्धा आहे त्याला. ते कायमस्वरूपी होतं, त्यामुळे आमचा आणि पब्लिकचा पैसा वाचतो त्याच्यामध्ये. तर असे हे खड्डेविरहित रस्ते आपल्याला मिळणार असतील तर आपणही ह्या रस्त्यांसाठी आग्रह धरायला पाहिजे. त्यातून आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे, सरकारी पैशांची बचत होणार आहे, वेळेची बचत होणार आहे, खड्डेही येणार नाही आहेत. ठाणे महानगरपालिकेने जे हे अल्ट्रावाईड थिन टॉपिंगचे जे हे प्रोग्राम हाती घेतला आहे
पायलट प्रोजेक्ट सक्सेसफुल होता आणि पुढे पण आम्ही आता सध्या जसं मी सांगितलं की अराउंड 40 किलोमीटर्स ऑफ रोड आम्ही अल्ट्रावाईटमध्ये करतो आहे आणि कॉस्ट इफेक्टिव्ह आणि ते परफॉर्मन्स पण मला हे चांगला अनुभव आमचा आहे. ही टेक्नॉलॉजी विल बी ए सोल्युशन टू द बिटुमेन आणि त्या बिटुमेनना करता जर काही आपण केला तर डेफिनेटली याचा जास्त फायदा लोक घेऊ शकणार. पथसंजीवनी UTWTचा आजचा हा प्रयोग आपल्याला कसा वाटला ते लवकरात लवकर आम्हाला कळवा. तुमच्याही भागामध्ये असे निरनिराळे प्रयोग होत असतील, त्याची यशस्वी अंमलबजावणी होत असेल ते लवकरात लवकर आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे janatadarbar@yahoo.in. या आमच्या ईमेल ID वरती लवकरात लवकर तुमच्या सूचना असतील, विचार असतील किंवा तुमचे अभिप्राय असतील ते आम्हाला कळवा. तसं पाहिलं तर या साऱ्या प्रयोगांची त्याच्या यशस्वी अंमलबजावणीची माहिती घेण्याकरता आपण जनता दरबारामध्ये दर सोमवारी रात्री 10 वाजता सह्याद्री वाहिनीवरती भेटतच असतो. दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता पुनःप्रक्षेपणासाठी आपण सह्याद्री वाहिनीवरती भेटतच असतो. आपल्या ह्या जनता दरबारामध्ये निरनिराळ्या प्रयोगांची माहिती आपण देत असतो आणि त्यातून जनता दरबार हे एक विश्वासार्ह व्यासपीठ आपण निर्माण केलेलं आहे. जास्तीत जास्त संख्येने ह्या जनता दरबारामध्ये आपण सामील व्हा. त्यासाठी तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.